नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी बिना अस्तरचा साधा ब्लाऊज पॅटर्नवरून कटिंग करून दाखवणार आहे. आणि बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं की पॅटर्न घेतले तर ब्लाऊज व्यवस्थित बसेल का किंवा परफेक्ट येईल का, चुकीचा काही होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. तर इथे बघा पॅटर्न कसे आहेत. इथे या साईजची स्लीव्ज आहे. 2-2 इंच दोन्हीही साईडला इथे आपण शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. आणि हा शिवलेला ब्लाऊज तर बघा, हा मीच शिवलेला आहे, पण 2 वर्षाखाली शिवलेला आहे. बघा बाही आणि बगल किती एकदम परफेक्ट आहे. इथे बघा बगलेचे जी मार्किंग आहे इथपर्यंत त्याचीही मार्किंग आहे. आणि शिलाई मार्जिन एक्स्ट्रा सुटलेली आहे. थोडंफार अर्धा पाव इंच कमी किंवा जास्त होऊ शकतो, यापेक्षा काही होऊ शकत नाही. बऱ्याच जणींचा आर्म होलमध्ये फॅट जास्त असतो, यांच्यासाठी थोडासा लूज किंवा टाईट होऊ शकतो. बऱ्याच जणी आर्म होलमध्ये वीक असतात, तर त्याच्यासाठी त्यांना लूज किंवा टाईट थोडा नॉर्मल होऊ शकतो. रेग्युलर साईजसाठी अजिबात कुठेही फरक होणार नाही. बघा क्रॉसपट्टी ही स्टिच केल्यानंतर किती परफेक्ट आहे. ज्या पद्धतीने मी पूर्वी ब्लाऊज कट करायचे त्याच पद्धतीने हा पण ब्लाऊज मी कट केलेला आहे पॅटर्न. जर तुम्हाला हवा असेल तर कुठलंही काळजी करू नका. या पॅटर्न घेण्याबद्दल अजिबात संकोच करू नका. जर तुम्ही एका साईजचा म्हणजे कटोरीचा वगैरे पॅटर्न घेतला तर तुम्हाला प्रिन्सचा घ्यावा असं नक्की वाटणार आहे. अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे. तर बघा आता मी साधा ब्लाऊज बिना अस्तर आणि बिना पट्टीचा ब्लाऊज आहे. म्हणजे इथे बाहीला पट्टी लावायची नाही, कमरेला पट्टी लावायची नाही, असा हा डिझायनर पीस आलेला आहे. तर बघा 6ची स्लीव्ज आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण खालचं शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर 6.5चं स्लीव्ज घेतलेला आहे. इथे बघा कपडा थोडाफार कमी पडत आहे, तर दोन्ही साईडला थोडं थोडं उरेल अशा पद्धतीने पॅटर्न ठेवलेला आहे. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला छोटा छोटा जॉईन देता येईल. आणि त्यानंतर 6.5 वरती बरोबर स्लीव्जवरती घेऊन मी या पद्धतीने कट केलेला आहे. आता आपण हा पॅटर्न जो आहे तो कट करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट याच्यावरती ठेवायला सोपं जाईल. तर बघा आता या पद्धतीने हा जो पॅटर्न आहे बाहीचा आपण कट करून घेतलेला आहे. आता दोन्ही बाही वेगळ्या केलेल्या आहेत. सेंटर काढायचं. सेंटर काढणं हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो, म्हणजे बाही जोडायला सोपं जातं. आणि बघा इथे कटिंगमध्येही मी दाखवलेलं आहे आणि इथेही बाहीला बॅक फ्रंटचं जे खड्डा असतो ते दोन्हीही आलेला आहे. बॅक आणि फ्रंट वेगवेगळं दिसत आहे. आता हा पाठीचा भाग आहे. हे काठ एकदम व्यवस्थित लावून घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला पाठीचा भाग टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पाठ आहे 13.5 प्लस 1 इंच 14.5. तर अर्धा इंच आपल्याला खाली पट्टी लावायची नसल्यामुळे आपण 14 इंचची शिलाई मार्जिन घेतलेली आहे. बघा या पद्धतीने 14ची शिलाई मार्जिन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. कंबर आहे 33. 33चं अर्ध 33चा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे. 8.1 आलेला आहे. तर आपण 3 इंच एक्स्ट्रा घेऊन 8, 9, 10 आणि 11, 11.1 या पद्धतीने आपण कंबर घेतलेला आहे. आता बघा इथे पाठ मी या पद्धतीने ठेवून घेणार आहे. आणि आपलं मार्किंग बघा इथे उंची जेवढी आहे तेवढं थोडंसं कमी किंवा जास्त करायचं आहे. तर इथे उंचीला पॅटर्न मोठा आहे आणि उंची कमी आहे, कारण आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन बाजूला केलेलं आहे. त्यामुळे मी पॅटर्न खालच्या साईडला ओढून घेतलेला आहे. आता त्यानंतर गळा बघा इथे 9.5चा गळा आहे. 9.5चं मार्किंग केलेलं पॅटर्न वरती घेतला आणि जशास तसा इथे गळा ड्रॉ करून घेतलेला आहे मी. या पद्धतीने गळा आपला ड्रॉ करून घेतलेला आहे. जरी मी पॅटर्नवरती 10 इंचाचा गळा दिलेला असेल तरी तुम्ही या पद्धतीने कमी जास्त करू शकता. तर पहा इथे पॅटर्नची उंची किती होती? 14 इंचाची. आता क्रॉसपट्टी आपण आखून घेणार आहोत. क्रॉसपट्टी इथे मी घेतलेली आहे. इथे तुम्ही क्रॉसपट्टी जरी पाव 1 इंच कमी केली तरीही चालेल, कारण आपण पाठीमध्ये उंची कमी घेतलेली आहे. तर बघा इथे मी
बरोबर क्रॉसपट्टीच्या हिशोबाने मार्किंग केलं आणि 1/2 इंच क्रॉसपट्टी खालच्या साईडला ओढून घेतली आणि मार्किंग दिलेलं आहे. म्हणजे 1/2 इंच आपली क्रॉसपट्टी जी आहे ती लहान झालेली आहे. त्यानंतर आपल्याला ठेवायचा आहे साईड पीस. तर बघा हा साईड पीस कसा मांडायचा, असाही मांडू शकतो, पण इथे होत नाही त्यामुळे आपण असाही मांडू शकतो. तर बघा आता या पद्धतीने मी साईड पीस ठेवलेला आहे. आपण जशी क्रॉसपट्टी 1/2 इंचानं कमी केलेली आहे, तसा साईड पीसही आपल्याला 1/2 इंचानं कमी करायचा आहे. म्हणजे आपलं दोन्ही मिळून क्रॉसपट्टीकडे 1/2 इंच आणि साईड पीसला 1/2 इंच म्हणजे अर्धा इंच उंची कमी होत आहे. कारण बॅकची जी उंची आहे, आपल्या पॅटर्नच्या हिशोबाने आपण अर्धा इंच कमी केलेली आहे. तर इथेही आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. बघा इथे उंची मी 1/2 इंच कमी करून घेतलेली आहे. आता राहिला भाग आपला क्रॉसपट्टीचा कटोरीचा. तर आपण कटोरी इथे ठेवणार आहेत आणि कटोरी नेहमी तिरक्या कापडामध्ये ठेवायची आहे. बघा या पद्धतीने तिरक्या कापडामध्ये मी कटोरी ठेवून घेतलेली. जशास तसं मार्किंग करायचं आहे. आता आपण क्रॉसपट्टीमध्ये एक 1/2 इंच कमी केलं, साईड पीसमध्ये 1/2 इंच कमी केलं. आता त्यानंतर आपल्याला करायचं आहे इथे 1/2 इंच कमी. तर बघा कटोरीमध्ये 1/2 इंच कमी करायचं आहे. जशी कटोरी होती तशी मी वरचा भाग ड्रॉ केला, खालचा भाग फक्त एक मार्किंग केलं आणि 1/2 इंच कटोरी वरच्या साईडला ओढून घेऊन मार्किंग केलेलं आहे. म्हणजे 1/2 इंच कटोरी बारीक झालेली आहे. बघा इथे 1/2 इंचवरती ओढलं झालं कमी. या पद्धतीने फक्त मार्किंग करायचं आहे. कसं ॲडजस्ट करायचं ते प्रत्येक पॅटर्नमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काही कमेंटमध्ये सांगू शकता, की आम्हाला याबद्दल थोडीशी माहिती कोणची हवी आहे, तुम्हाला कोणता भाग कमी किंवा जास्त करायचा आहे त्याबद्दलही माहिती जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितले तर त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजचं. तर ब्लाऊजचं कटिंग मी लगेचच कट करून घेणार आहे. म्हणजे कुठेही प्रॉब्लेम येत नाही. जसं मी पॅटर्न टाकलेला आहे सेम याच पद्धतीने मी कटिंगही करते आणि स्टिचिंग आपली जी आहे, जसं स्टिच करतो ब्लाऊज त्याच पद्धतीने जरी तुम्ही स्टिच केला तरीही काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघा हे भाग जे आहेत मी एक एक करून बाजूला ठेवत आहे. त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसपट्टीचा भाग कट करायचा आहे. तर बघा आपण इथे 2 क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत. कारण पीस आहे तो साधा म्हणजे बिना अस्तरचा पीस आहे. बिना अस्तरचा पीस असेल तर आपल्याला इथे या पद्धतीने 2 क्रॉसपट्ट्या काढाव्या लागतात. आता साईड पीस आणि कटोरी, बॅक पार्ट यांच्यामध्ये सेम असतं. याच्यामध्ये कुठेही आपल्याला काही प्रॉब्लेम घ्यायचा नाही आहे. कारण फक्त क्रॉसपट्टी आतल्या साईडला आणि बाहेरच्या साईडला 2 लागतात. इथे फक्त एकच क्रॉसपट्टी आपल्याला लागते अस्तरच्या याच्यामध्ये. कारण पिसाची आणि अस्तरचे 2 असतात. आणि अस्तरवरती कटिंग करताना आपण 1 घेतो आणि पिसावरती कट करताना आपल्याला 2 घ्याव्या लागतात. तर बघा या पद्धतीने कटोरी ही आपली कटिंग करून झालेली आहे. इथे जे आपण नॉच दिलेले होते ते देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे स्टिचिंग करताना आपला जास्त वेळ वाया जात नाही. तर बघा आता इथे लगेचच क्रॉसपट्टी मी कट करून घेत आहे. आपल्या ब्लाऊजचं जे कटिंग आहे ते पूर्ण कटिंग या ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे बघा. 4 क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत. साईड पीस, कटोरी, बाही, पाट सगळे भाग आपण एक एक करून कट करून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने आपल्या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. तर बघा क्रॉसपट्टी आहे, कटोरी आहे, साईड पीस आहे, दुसरी क्रॉसपट्टी आहे. त्यानंतर बटनपट्टीसाठी काही तुकडे, पाट आणि बाही. तर बाहीसाठी लागणारा जॉईंट आहे. पाठीच्याच बाजूला निघलेला हा कपडा आहे. याचे 2 पदरी कपडा आहे. आपण याला 4 पदरी कट करून 4 तुकडे लावू शकतो. सेम डिझायनर पीस आहे. श्री स्वामी समर्थ.